कोरेगाव पोलीस ठाण्यात आमदार शशिकांत शिंदेंचा संताप एकतर्फी कामकाज थांबवा अन्यथा 6 तारखेला ठिय्या आंदोलनाचा इशारा। कोरेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर आमदार शशिकांत शिंदे यांनी थेट हल्ला चढवला आहे। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी स्थानिक रहिवासी पोलीस कर्मचाऱ्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कोलमडली असल्याचा गंभीर आरोप करत या अधिकाऱ्यांच्या राजकीय भूमिकेतून एकतर्फी आणि पक्षपाती कारभाराचा जाब देत त्यांनी पोलीस ठाण्यातच धडक दिली। यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला। सोमवारी दुपारी 12:30 वाजता आमदार शिंदे यांनी सर्वसामान्य नागरिकांसह कोरेगाव पोलीस ठाण्यात जाऊन उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी निवेदन देत पोलीस निरीक्षक बल्लाळ आणि स्थानिक कर्मचाऱ्यांच्या वर्तनाचा पाढा वाचला। तेरणी यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याशी आमदार शिंदेंचे मोबाईलद्वारे संभाषण घडवून आणले। शिंदे यांनी दोषींना एकतर्फी कारवाई थांबवा, फिर्यादींना त्रास देण्याची प्रवृत्ती थांबवली नाही तर जनतेसोबत ठिय्या आंदोलन होईल असा इशारा दिला। त्यावर दोशी यांनी 2 दिवसात कोरेगावात येऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले। पत्रकारांशी बोलताना आमदार शिंदे म्हणाले, पोलीस निरीक्षक बल्लाळ हे राजकीय भूमिकेतून वागत आहेत। सामाजिक कार्यकर्त्यांवर निष्कारण खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत। अवैध व्यवसाय पोलिसांच्या आशीर्वादाने चालतात। हे सर्व आम्ही 2 दिवस पाहणार आहोत, अन्यथा 6 तारखेला पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करू आणि त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटतील असा इशारा दिला। दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया विचारण्यासाठी संपर्क साधला असता उपविभागीय अधिकारी तेरणी यांनी या विषयावर काही बोलायचे नाही असा संदेश महिला उपनिरीक्षकांमार्फत पत्रकारांना दिला। स्थानिक कर्मचाऱ्यांची धूम। आमदार शिंदे पोलीस ठाण्यात येणार असल्याची माहिती मिळताच कोरेगाव तालुक्यातील स्थानिक कर्मचारी ठाण्यातून गायब झाले। गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचाऱ्यांनी ठिकाण सोडल्याने ठाण्यात काही काळ शांतता पसरली होती। एरवी कोणतेही आंदोलन असताना पोलीस ठाण्याच्या आवारात तळ ठोकणारे स्थानिक कर्मचारी गायब झाल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये खुमासदार चर्चा सुरू होती। आणि याच्या पुढे जर माझ्याकडे पोलिसाला मी मारणार, मी पहिलाच सांगतो। एकदा आम्ही कायदा हातात घेत नाही, आम्ही आदर ठेवला। माझ्या आजपर्यंतच्या राजकारणामध्ये मी कोणत्याही अधिकारी कर्मचारी वेळा तुम्ही सरळ सांगा की मी एका पक्षाचं, एका नेत्याचं किंवा वेगळ्या पद्धतीने काम करणार। मला पण काय होतं, कार्यकर्त्यांना फेस करताना अडचण होते। मला काय हौस आहे काय? 25-30 वर्षाच्या 35 वर्षाच्या राजकारणात मी कधी पॉलिटिशियनवर गेलो नाही। मला कधी वेळच आली नाही। कोणालाही विचारा, अख्ख्या महाराष्ट्रात मी जिथे जिथे काम करतो तिथे विचारा। उलट मी माझ्या अधिकाऱ्यांना, मी मंत्री आमदार असताना मला कार्यकर्ता तक्रार करतात, मी त्यांची बाजू घेऊन बोलायचो। एवढं सुखसर चांगलं होतं। हा प्रकार काय चाललेला आहे, महिलांपासून सगळेजण तक्रार करतायत। बरं, हे तुम्हाला निवेदन दिलं होतं एसपींना, तुम्ही विचारा एसपींना त्याचं काय केलं म्हणून। आमची तक्रार जर बल्लाळ साहेबांच्या विरोधात, त्यांच्या डिपार्टमेंटच्या काही लोकांबद्दल आहे, त्या सिस्टीम बद्दल आहे, त्याच्याबद्दल जर काही जर निर्णय होणार नसेल आणि बेकायदेशीर प्रमाणे त्याच्यावर कारवाई किंवा चौकशी करा। आम्ही चुकीचं दिलं असेल तर आम्हाला सांगा, तुमचे दिलेले अर्ज आहेत हे पूर्ण खोटे असून त्याचं उत्तर तरी द्या। उत्तर देत नाही, काय नाही। आणि हे उत्तर जो सोडा, किती लोकांवर बोगस केसेस टाकल्या, नवीन पद्धत झाली कोरेगाव मध्ये। आणि कोणतरी सांगतो आणि त्याला सांगतात की नाही, मार खाणाऱ्यावर तक्रार होते पहिली, आणि जो मार नाही खात त्याला सांगतात तू एनसी नेम। त्यांनी तक्रार केली की घेतात तिकडे दोघांना त्रास। खोट्या केसेस इतक्या टाकलेल्या आहेत, इतक्या टाकल्या की यादी देतो, त्या महिलांवर वगैरे त्यांच्यावर हल्ला करतात लोक। आता हे जर आम्ही प्रेसमध्ये ह्या महिला सगळ्या उभ्या केल्या तर आता सातारा जिल्ह्याचं जे वातावरण आहे ना, ते पूर्ण वातावरण या महिलांनी सुद्धा स्टेटमेंट दिल्यावर जिल्ह्यातलं पोलीस डिपार्टमेंट काय करतं ह्याच्यावर प्रश्नचिन्ह होईल। तुम्ही सांगा ताई, काय झालं तुमचा विषय? त्यांचे विषय आहेत, असे बरेच विषय आहेत। प्रत्येक विषय ऐकून घेतल्यानंतर बघायला निदान त्यांना उत्तर तरी द्या। ठीक आहे, त्यांची मुलगी संमतीने गेली का, काय झालं काय नाही झालं? आमच्या पोराचा खून होऊन सकाळी बाकीचे अटकच नाही। साहेब आम्हाला सारखे पुरावा मागतो।
आम्ही कुठनं देतो, आमचा मुलगा गेला, आम्हाला पुरावा तो मागायचा. काय आणि सांगून तुम्ही करतो कोटेशन का? ऐका, कोटेशन ह्यांनी काही सकाळ तपासलं नाही, कॅमेरे कुठले सकाळ चेक केलंय का? चार नाव 5 नाव बुद्धिच केलंय, गुन्हे केलंय या लोकांनी. अटक व्हायलाच पाहिजे. आमचा मुलगा जाऊन त्याच्यात तपास ते नाव अटक व्हायला पाहिजे. यांनी केलेलंच आहे ते काम. आणि यांनी 100% केलेलं आहे. 5 जणांनी केलेलं आहे. एका नंतर एकट्याने केलं, एकट्याने केलेलं नाही. एकटा आवडू एकट्यानं शकत आवडू नाही. शकत नाही त्याला. 5% आहेत ते. आणि आमचं पहिल्यापासून ही निवेदन पहिल्यापासून आम्ही बळावर साहेबाला सांगत आलेलो. तपास चार्जशीट गेलं तर तपास वरिष्ठ चार्जशीट गेलं तरी सरपंच तपास व्हायचा नको का? पाण्याची बॉटल बल्लाळ साहेब, 5 जण एक अटक मिनिट. व्हायलाच पाहिजे. तुमची माझी किंवा आमच्या लोकांची वैयक्तिक नाही 302 मधला एक मर्डर मधला माणूस होता, बरोबर आहे? त्या मर्डर मधल्या माणसाला तुम्ही फक्त कोर्टामध्ये FIR दाखल व्यवस्थित केल्या नाही, डॉक्युमेंट सबमिट केलं, त्याला जामीन मिळाला. नंतर तुमच्यावर प्रेशर आल्यानंतर परत त्याला अटक झाल्यानं 302 लावली. किती विषय सांगतो, किती विषय आहेत तुमच्या लोकांच्याकडून, किती विषय. हे जर आम्ही जर विषय सांगितलेले, आम्ही हे पत्र SP-ना दिलं होतं. SP-ने सुद्धा त्या ठिकाणी आजोपर्यंत कुठल्या प्रकारचं दखल घेतलं नाही आणि पूर्ण राजकीय खोटे दाखवले, गुन्हे दाखल नाही. तुला मोका लावतो, तुला तडीपार करतो, तुला हे करतो, तू विरोधी पक्षातल्या माणसाला 2-2, 3-3 गुन्हे टाकत लागतो. पण आम्ही दरवेळेला त्यांना सांगतो, माझा फोन होतो त्यांना, त्याचा काय विषय नाही. आमच्या मुलाला फाईल मारून गेले माहितीये, म्हणजे आम्ही जगायचं कसं? तुम्ही सांगा. आमचाच मुलगा जाऊन आम्हाला जर त्रास देत असेल ना, ही लई चुकीचं आहे माहिती. 23 मध्ये 326 दाखल केला. 23 ला आरोपींचा जामीन स्टेशन कोर्टानं जून मध्ये फेटाळला त्याच वर्षी. अजून त्यांना अटक नाही. काय सांगा ते पुढे काय परिस्थिती गेली नाही. 2 वेळा त्यांची गाडी घेऊन गेली. अजून बोला, पुढे या, एक सांगू. आता पेटला पारावर बसली असेल ज्यांनी माझ्यावर हल्ला केला, माझ्या वडिलांवर, माझ्यावर, ती पेटला पारावर बसली असेल. ती माझी कायदा आमच्या हातात आहे. लोखंडाच्या बाहेर खेळचा विषय त्याच्यामध्ये आरोपी अटक आहेत बोलतात. आरोपी अटक गुन्हा दाखल आहे. हो, गुन्हा दाखल केले. आपण निवेदन दिले दिवस केला, त्यानंतर अटक झाला. किती दिवसांनी अटक झाली? हवी का? 10 दिवसात केला. इकडे न्याय अजिबात भेटत नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की ते जाणीवपूर्वक समोरच्या लोकांचा ऐकून आमच्या लोक बोगस केसेस टाकतात, जबरदस्ती टाकतात आणि एवढं कमी पडतात की ते आवेदन मी पुरायचं कठीण. मला कोणाच्या विरोधात जायचं नाही, इतके आवेदन धंदे चालू आहे. मी तुम्हाला 10 वेळा सांगितलं, तुम्ही माझ्याशी गोड बोलता, परत जे करायचं ते तुम्ही करताय, हे माझा स्पष्ट आरोप आहे. माझ्यावर सुद्धा खोटी क्षमता माझ्याकडे चोरीची केस दिली तरी घेतली. माऊलीचं तुम्हाला मी बोललो होतो, त्याच्याकडे लगेच पोलीस पाठवले. तुमच्या 2 प्रेशरने माझे 2 कार्यकर्ते पक्ष बदलून नावासकट देतो. त्यांनी कामच घेतले. ते म्हणलं की नाही आम्हाला पोलिस ते त्यांनी सांगलं मी सांगतो, आणि त्याच्याकडे गेल्यानंतर लगेच तुम्ही ती केस दिली. हॅलो साहेब, आज काय झालंय, आमचे 200-300 कार्यकर्ते आम्ही प्रोटेक्शनला
काय मागे आपल्याला मी सांगितलं होतं बघा, पोलीस डिपार्टमेंटचं कधी आमच्याकडं कधी वाईट नसतं. तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव काय. फार व्हायला लागल्यानंतर नाहीला तुमच्याकडे मी मागे निवेदन काय कारवाई करायची चौकशी करा, एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही अधिकारी नेमा चौकशी करा. त्यात आमचं खोटं असेल तर आपण त्या समोरच्या सगळ्या लोकांना बोलून घेऊन त्याचं मन जाणून घ्या, ऐकून घ्या. आता DYSP साहेबांच्या समोर ही लोक येऊन गरीब लोक येऊन बोलत आहेत. माझं म्हणणं साहेब, न्याय मिळत असेल, आता मी देऊन सुद्धा तुम्हाला सांगितलं, तुम्ही बोला की माझ्याकडं तर चौकशी करायला होतं, त्याचा चौकशी अहवाल तुम्हाला त्यानंतर माझं जाऊन द्या, मी तर तुम्हाला परवानगीच मानणार आहे. माझ्याकडे आता कोण आलं तर मला मारायची परवानगी द्या. आता दुसरा जो विषय आहे, इकडे आता जी लोकांवर ज्या पद्धतीने अन्याय होतो, तुमच्याकडे यादी सकट दिली होती, त्याची चौकशी झाली. रोज सर ऐका ना, मी परत निवेदन दिलेलं आहे. 12-15 लोक जे आहेत त्यांच्या अर्ज दिलेले आहेत. तशा प्रकारचा अन्याय आमच्यावर झालेला आहे, कोण झालेलं. माझं म्हणणं आहे त्यासाठी अधिकारी नेमा. जर आम्ही चुकत असेल, आमच्या लोकांचे स्टेटमेंट घ्या, त्यात आमचं जर चुकीचं निघालंय तर आम्हाला तुम्ही सांगा तुम्ही खोटं बोलताय. आणि जर तिथं तशा पद्धतीने तर आमचे लोक किती खोटे आहेत. माझे 2-3 मी मगाशी सांगतो 2-3 कार्यकर्ते मला सोडून गेले, बोलले नाही आम्हाला नाहीला देतो साहेब, प्रेशर मारा. आणि पोलिसांनी कारवाई करावी एक तर एवढीच आमची इच्छा आहे. नाहीतर मी आज खरंच सांगतो, आज उपोषणाला बसणार होतो, पण आज सातारा जिल्ह्यामध्ये पोलीस ऐका जर सातारा जिल्ह्यातल्या पोलिसांचं जे आज काही राज्यभर चाललंय तुमचे माझे विश्वासाचं नातं आहे. मी त्या दिवशी तुमचं मोठा सांगतो तुम्हाला माझं फक्त म्हणणं आहे की आज जर हा विषय घेतला परत त्या महिला तुम्हाला भेटेल. ओके, धन्यवाद, थँक्यू. सरपंच साहेब आमचे झाले, त्यांच्या फोटो म्हणून दाखल केले ते बोला सरपंच. ज्यावेळेस आलो त्यावेळेस मी बदल साहेबांची गाठ घ्यायला आलो किंवा म्हणजे अशीच गाठ घ्यायला आलो, पण जेणेकरून त्यावेळेस मला म्हणले की बाकीची माणसं आहेत मी त्याला गेल्यानंतर आपण चर्चा करू. इथं हवालदारांना पण माझ्यापाशी पाठवलं की बाबा माणसाची आहे ती जाऊ द्या, गेल्यानंतर सरपंच बोलू. मी परत संध्याकाळी 25 तारखेला एक पत्र दिलं, पोलीस स्टेशनला दिलं. इथं आलो तर इथं जे तुमचे हवालदार असतात त्यांचे म्हणणं असं आहे की जेणेकरून साहेबांना विचारण्यासाठी तक्रारच घ्यायची नाही, म्हणजे आजही कुठला घ्यायचा नाही. बल्लाद साहेबांना विचारल्याशिवाय हे तर घ्यायचंच नाही, अर्ज कुठलाही घ्यायचा नाही. मग अर्ज घ्यायचा नाही, मग इथं पोलीस स्टेशन काढलं कशासाठी की पहिला माझा मुद्दा हे वाचणार की जेणेकरून जर पोलीस स्टेशन इथं आहे, सामान्य जनतेच्या रक्षणासाठी जर पोलीस स्टेशन आहे तर मग इथं बल्लाद साहेब काय नुसतं कुणाची हजामते करतात काय, हे मी स्पष्ट मी बोलतोय की त्यांचं चाट्या रोट्या करत असलं तर तसं सांगावं त्यांनी. एवढंच फक्त ऐका, SP साहेबांची चर्चा झाली. साहेब म्हणाले मी स्वतः इथे 2 दिवस अगोदर ते कल्पना देतील, ज्यावेळेला आपल्याला कल्पना देतील तेव्हा एकदा येऊन जाऊ. साहेबांच्या समोर हिअरिंग होतात. त्यांनी सांगितलं की वयस्कर संस्थेच्या याच्या माध्यमातून आम्ही चौकशी पण करायला होतो अधिकाऱ्याच्या माध्यमातून. सगळ्या तुमच्या लेखी स्वरूपात आहे, त्याच्या चौकशी करा, आम्हाला हिअरिंगला बोलवा. आणि त्यामध्ये आमचे 2 म्हणणे आहेत. आता 2 विषय आहेत. एक तर बल्लाद साहेबांची माझी दुश्मनी नाही, आमची कोणाची नाही, आमचे संपादन वैरत्व होऊ नये अशी माझी इच्छा आहे. मी फार पत्ते पाडतो. मला राजकीय इश्यू करायचा असता तर मी लगेच प्रेस घेतल्या आणि लगेच त्या महिला उभं करून सातारा जिल्ह्यामध्ये पोलिसांचे असलेले सगळे आता सध्या सातारा जिल्हा सेन्सिटिव्ह आहे, लगेच तो विषय घेतला असता. मला काय त्याचा राजकीय इश्यू करायचा नाही. दुसऱ्या दिवशी ऑक्टोबर रात्री मला मारलं, त्याच्यानंतर दवाखान्यात नेलं आमच्या. हां, तक्रार दिली, तक्रारीचं काही हेच नाही. दुसऱ्या दिवशी 5 वाजता कोरेगाव तुमच्याकडे दिल्या नाहीत की कंप्लेंट. त्या माणसाचा मॅडम पाय 4 ठिकाणी मोडला नाही, त्या माणसाचा पाय 4 दिवस 4 दिवस हॉस्पिटलला ऍडमिट आहे माणूस.
सगळं करते ती. तरी पोलीस स्टेशन काही काय नाही, घेत गुन्हेगारांना नाही. भीती राहिली नाही. काय पोलीस स्टेशन कसलं होतं, दाखल जो आरोपी करता आहे येत त्याला नाही. मॅनेज केलं जातं. मग त्यांच्यावर अरे यांना पैसे वोट नाही सत्ताधारी सांगितलं, पक्षाचं दूध ये. एक दार हे थांबा रे. पैसे सत्ताधारी घेतले पक्षाचं जातात. ये का पोलीस मॅन त्याला काय? मॅनेज काय? करायला काय? पाहिजे ना. जरा थांबा रे. साहेब बोलते हे जरा थांबा. थांबले. माझं साहेब म्हणणं असं आहे, थांबले. पैसे इकडे माझ्याकडे इकडे जामीन फेटाळलाय त्यांचा कोर्टात. इकडे कोण आहे? तरी तुमच्या इकडे आम्ही अर्ज दिला तरी पण तुम्ही अजून तक्रार का घेत नाही की पोच आहे बघा. तक्रार घेतलीच नाही ना. 20-22 दिवस झालं आरोपी फिरते ती गावात. तक्रार घेतली जात नाही. देवस्थानच्या यात्रा कुठलीही अडचण नसताना यांनी बंद पाडल्यात. बिनधास्त क्राईम करतात, पैसे घेतले जातात इथं सेटलमेंट करण्यासाठी, तडजोड करण्यासाठी. सरळ मी आरोप करतो. आमचं म्हणणं एकच आहे, आम्ही काय त्यांना सस्पेंड करा, कारवाई करा असं मानणार नाही. त्यांनी त्यांची एकूण तात्काळ बंदी करावी एक. आणि तालुक्यामधल्या ज्या विभागावर 2 हवालदार असतो त्याच गावामध्ये त्यांना ड्युट्या दिल्या. कसा तुमचा क्राईम क्लिअर आहे? 10-15 वर्ष हे हवालदार तिथेच आहेत सगळे. लोकल का ठेवावे हवालदार? कशासाठी ठेवतो आपण? कार्यक्रमाचे पैसे उचलतात हवालदार. जामीन पेटाळा आहे की त्यांचा सातारा कोर्टात, तरी सुद्धा अटक करत नाहीत म्हणजे काय? समोर आता नाही, मला तुम्ही सांगा की जामीन फेटाळलाय तरी पोलीस स्टेशन काय झोपलंय का? काय तुमच्या डोक्यात आहे? कळलं पाहिजे ना. किती दिवस झाले? त्याच्यामध्ये एक, दोन, तीन, चार. जामीन फेटाळ का माहिती का, पोलिसांनी ताकद लावली तिथं. ते आरोपी अटक करू, पण ताकदीनिशी आपण तिथं आहे ना म्हणणं मांडलं, आपले पुरावे मांडले तुमचे, त्यामुळे तो जामीन फेटाळ. असं नाही फेटाळ. फेटाळ पण नंतर आपण एक मिनिट मला तुम्ही सांगा, तो जी जामीन आरोपी आहे ना तो ऐका. बँकेत जातोय. तो अटकपूर्व जामीन कसा मंजूर झाला त्याचा? आपण पुरावे दिले त्याला. नाही पुरावे दिले पण पण मी तुम्ही काय म्हणतो, नका बँकेत करा. तो आरोपी बँकेत जातोय, बरोबर? बँकेत जातोय ना तो रोज. मी काय म्हणतोय, तो बँकेत जातोय बरं, ना. एक त्याला जामीन फेटाळल्यानंतर अटक का नाही केली? रोज बँकेत जातोय तो. रोज बँकेत कर्मचारी आहे तो. नियमाचा अटकपूर्व फेटाळून जागेवर पोलीस स्टेशन तिथं असेल रोज गावातच आहे तो. तो कोर्टात जातो म्हणजे अटक होणार म्हणून जातो. ते फेटाळल्यानंतर नाही, नाही, रोज अटक बँकेत पण जातोय ना तो. मग तुमचं काम आहे ना, ते कुठल्या बँकेत आहे काय आहे तिथं जायचं बघायचं. तुम्ही लेटर दिलं पाहिजे त्यांना. नाही बा, त्यांच्या गुन्हा दाखल आहे तर. एखादा आरोपी कुठून शोधून तुम्ही काढता. अरे तुम्ही लेटर दिलं पाहिजे का नाही तुम्ही बँकेला द्या. मी काय म्हणतोय, त्याला तुम्ही ऐका, बँकेला लेटर दिलं पाहिजे का नाही? कळलं आपलं. मला आपलं म्हणणं आहे, आम्ही एक मिनिट ऐका. बोलणार आहे का? नवीन आमदार झाल्यापासून हे उद्योग चाललाय पुढे, आणि त्याचं ऐकून ही सगळं चाललंय. एक किस्सा सांगतो, तुमच्याकडून आमचा आक्षेप नाही. 2022ला माझा मुलगा सरपंच असताना त्याच्या खुनी आणला झाला. खबर दिली, तुम्ही 326 दाखल केलं, आरोपींना अटक केली, सर्टिफिकेट आल्या, तुम्ही 307 लावलं, आरोपी 35 दिवस जेलमध्ये राहिलं, सत्र न्यायालयात जामिनाला अर्ज केला, जामीन फेटाळला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर तुमच्यावर प्रेशर आलं, तुम्ही 307 आणि 326 कमी केलं आणि 323 का 24 लावले. ही पद्धत आहे का? बिहार आहे का? ही पद्धत आहे का? आमच्याकडनं बाहेर कोर्टात आणायचं करून आमची रीट दाखल आहे, तसं सोडत नाही. ही पद्धत आहे. एक मिनिट. बरं, आरोपी ऐका जरा, आरोपींच्याकडून हत्यारं जप्त आहे, सर्टिफिकेट आहे, 326 आणि 307 कमी होतं का? सर्टिफिकेट असणार कसं काय? गुन्हेगाराला बल्लाळ साहेब एकदम म्हणजे एकदम पाठीशी घालते ती गुन्हेगाराच्या हातात. ही काय पद्धत आहे रे? हे काय बिहार पाणी दिसतंय का नाही? तुमच्या आमचं कोणावर राग नाही. ही नव्हती अरे एक मिनिट ऐका. ऐका,
एक मिनिट आहे का बघा, आमदार काय करतोय याच्यावर आम्ही बोलणार नाही, पोलीस डिपार्टमेंट काय करतोय याच्यावर आम्ही बोलणार नाही. उद्या कोणी काय सांगितलं की काय तू फोन कर, मी बघतो, काय होणार नाही. इथल्या डिपार्टमेंटची भीती असायला पाहिजे, भीती राहिलेली नाही. मी फार जबाबदारीने बोलतो. यामध्ये पूर्णपणाने धाडस वाढलेलं आहे. खोट्या केसेस तडजोड प्रचंड आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, दोनच विषय आहेत. एक तर आम्हाला ह्याच्यावर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये. त्यांनी स्वतःहून त्याची SP साहेबांनी बदली त्यांची करावी. आम्ही जबरदस्ती करत नाही, त्यांची बदली करून SP साहेबांनी घ्यावी. जे पोलीस डिपार्टमेंटमध्ये तालुक्यामध्ये 15-20 वर्ष त्यांच्या बदल्या कराव्या. आणि या 2 बदल्या करताना कायदा सुव्यवस्था राहील, गरीब आल्यानंतर त्याला न्याय मिळेल एवढीच अपेक्षा. मी पण माझी अशी भूमिका मांडणार नाही. आम्ही विनंती करू, एखादी घटना घडली तर आम्ही विनंती करू, बाबा बघा काय होतं का नाही. परंतु कुठेही कायदा सुव्यवस्था राखावा यासाठी आम्ही पुणे कोणाची पाठीशी जाणार नाही. आपण त्या पद्धतीने कारवाई करावी. 8 दिवसाच्या आतमध्ये या बाबतीत आता परत आचारसंहिता लागेल. आमचं म्हणणं आहे 2-4 दिवसामध्येच या सर्व गोष्टीची मागे सुद्धा अर्ज दिलेला आहे. परत एकदा SP अर्ज देतो नाही आणि याची चौकशी करून कारवाई करावी. ज्यावेळेला SP साहेब इथं बोललेत, मी स्वतः येऊन जातो, त्या दिवशी आम्हाला सुद्धा बोलवावं. आम्ही येऊन SP साहेबांच्या कुठं हॉल घ्या, त्यांच्या समोर SPच्या समोर सगळे मुद्दे मांडू, त्यात तत्काळ कारवाई करावी एवढीच आमची मागणी आहे. जर नसेल करणार आम्हाला 2 दिवसामध्ये आम्हाला लेखी उत्तर द्या की अमुक वाजता अमुक बैठक लावतोय आणि संबंधिताचे काय या बाबतीमध्ये चौकशी करण्याचे आदेश देतोय. हे पत्र आम्हाला 2 दिवसात आलं नाही तर या असलेल्या पोलीस स्टेशनच्या बाहेर माझ्या सकट सगळेजण आमरण उपोषणाला बसणार. आता काय निर्णय घ्यायचा साहेब, एक बोलू का, माणुसकी जर टिकवायची असेल तर का माणुसकीच्या दृष्टीने एखाद्याला अन्यायातून मारहाण होत असेल तर सोडवायला जातो म्हणजे माणुसकीच्या दृष्टीने जातो मॅडम. तो सोडवायला भर गर्दीच्या ठिकाणी सोडवायला जातो, दिवसा ढवळ्या सोडवायला जातो. आणि अशा वेळेस जर सोडवायला गेलेला माणूस चुकीचा असून त्याच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर कोणीही इथून पुढे अन्याय होत असेल तर नुसते बघत बसतील. तिथे 4 ट्रॅफिक हवालदार सोडवायला गेले नाही, तिथे उभे होते. त्या विषयासंदर्भात हे जे विषय सांगतात ना, त्या विषया संदर्भामध्ये ह्या सगळ्यांना माहिती आहे. मी SP-शी बोललो, बल्लाळांशी बोललो. त्यांनी काय केलं, तिथं भांडणं झाली. हा गेला वाचवायला गेला, तिथं सोडवली भांडणं वगैरे. मला स्वतः SP म्हणाले की मी या बाबतीमध्ये तिथल्या सगळ्या व्यापारी असतील सर्व घटकांची माहिती घेतो, चौकशी करतो. त्यात जर दिसून आलं की हा नाही म्हणून आम्ही त्यातून त्याचं नाव कमी करतो. तरी सुद्धा मी त्याला सांगितलं होतं जामीन घेऊ नको, त्याने चूक केली जामीन घ्यायची, तरी सुद्धा त्यांना जामीन घ्यायला लागला. आता ही जामीन घ्यायची वेळ का आली? जर पोलिसांनी चौकशी केली असती त्याच वेळेला मी सांगितलं की त्याचा हा सहभाग नाही. आरोप दाखल करायच्या अगोदर त्यांनी कोणी नाव दिलं असेल, XYZ कोणाच्या सांगण्यावर दिलं असेल आणि त्याच्यावरून जर सांगण्यावर नाव उद्या माझं नाव दिलं, पोलिसांनी खातरजमा करून घ्यायला पाहिजे ना. तिथल्या दुकानदार आणि बाजारपेठेतला विषय हा एका गल्लीबोळातला नाही, बाजारपेठेमधले असलेल्या व्यापाऱ्यांना वगैरे त्या अक्षयने केलं का नाही एवढं फक्त विचारायचं. हे केसेस बनवायचं काम चालू आहे तडीपाराने मोका लावण्यासाठी. एवढं पोलिसांचं एकतर्फी चालतं. आत्ता सुद्धा तुम्ही इथून उठायचं आणि त्या व्यापाऱ्यांना तिथलं विचारायचं की हा माणूस इथं होता, त्याने केस सोडवली का नाही सोडवली. अजूनही त्याची चौकशी केली नाही. त्याचं नाव कमी करा म्हणून सांगितलं होतं, त्याला जामीन घ्यावा लागला बाहेरून. हा कुठला प्रकार आहे? म्हणजे मी माणुसकीने सोडायला गेलो आणि त्याच्यावर परत गुन्हा दाखल करायचा लागतो. सांगितलं होतं का नाही बल्लाळे साहेब तुम्हाला, मी का चौकशी केली नाही तुम्ही त्या व्यापाऱ्यांना अजूनपर्यंत की हा माणूस तिथं होता का नव्हता? तुम्हाला अधिकार आहे का नाही नाव कमी करण्याचा? FIR मध्ये नाव आलं, तुम्ही घेतला. तुम्ही FIR मध्ये नाव आलं, त्या तिथल्या कोणत्या अधिकाऱ्याने तुमच्या जाऊन तिथं चौकशी केली की अमुक आरोपीने ही नावं दिली? दुसरे एक आहे, खोटी केस जर केली आणि नावं दिली तर तो फिर्यादी असतो, त्याच्यावर तुम्हाला गुन्हा दाखल करावा लागतो. तुम्ही तिथल्या अधिकाऱ्याकडून मी स्वतः बोललो होतो, गेला तुम्ही चौकशीला,
तिथल्या व्यापार पेठेमध्ये बाजारपेठेमध्ये विचारला त्या व्यापाऱ्यांना हा माणूस होता का नव्हता, का केलं नाही? उलट त्याला जामीन घ्यावा लागला. आमचं तर म्हणणं आहे त्याचं नाव त्याच्यातून रद्द झालं पाहिजे आणि तो असेल तर त्याला तुम्ही अटक करा. सगळं एकतर्फी चाललंय पोलिसांचं. नाही तर आम्हाला परवानगी द्या, आम्ही मारून येतो. नाही मॅडम, सोडवायला जाणाऱ्याला जर गुन्हेगार ठरवत असाल तुम्ही, तर असा कुणावर गरीबावर अन्याय होत असेल तर कोण सोडवायला जाणार नाही. दिवसा तेवढ्या कोरेगावात खून पडतील. साहेब उपोषण घ्या, इथं अख्खा तयार लय झाले ते. गुन्हा तयार करण्यासाठी पोलीस स्टेशन आहे. आणि दुसरी एकच गोष्ट मॅडम, 10 वाजता कंप्लेंट रात्री झाली, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आले. बरं काय मॅडम, इथं फक्त सर्वसामान्य आल्यानंतर हे साहेब आहेत गुन्ह्याचं दाखल करून घ्या किंवा त्यांचं काय असेल ते म्हणणं ऐकून तरी घेण्याची कॅपॅसिटी ठेवा त्यांच्याकडे. कारण पोलिसच परत दमदाटी देऊन सांगतो नाही करत जा, काय करायचं इतक्यापर्यंत. जाणीवपूर्वक आता आमच्या एका त्यांच्यावर केस झाली, ठीक आहे. त्या केस मध्ये व्हेरीफाय करायला पाहिजे, ते करायला गेले असेल पाहिजे. आपण महिलांच्या बद्दल आदर ठेवतो, आपण असं म्हणणं नाही, खरं होतं. परंतु ती केस तयार केली आणि ती केस तयार 173 खाली पहिल्या दिवशी केल्यानंतर व्हेरीफाय करावं लागतं साक्षीदार की ही घटना घडलेली खरी आहे का, ती घटना घडली खरी आहे का ते विचारायला पाहिजे. केस टाकणार का करतो शशिकांत शिंदेचा कार्यक्रम. अशाने माणसं संपणार नाही, अशाने उद्रेक होईल. आम्हाला काय, आम्हाला राजकीय भांडवल करायचं, मी उद्या भांडवल करेल. आमच्या रक्तात नाही ते. आम्ही सुसंस्कृत राजकारणी आहोत. आम्हाला राजकारण कसं करायचं कळत नाही. कोणाच्या तरी खांदे बंदूक ठेवून मी राजकारण करणारा माणूस नाही. मला हा विषय करायचा होता तर मी परवाच्या दिवशी त्या साताराच्या घटना घडल्या तर बरेच प्रेस घेतला आणि त्याचा इश्यू केला असता. याच्या पुढे कुठल्याही व्यक्तीची चौकशी न करता आमच्या लोकांवर गुन्हे दाखल होऊ नये आणि त्याचबरोबर ज्या लोकांच्या तक्रारी त्यांचा न्याय लगेच दिला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. तुम्ही मला 2 दिवसात देखील पत्र मिळेल. तुम्ही एसपीची चर्चा करा. एसपी किती तारखेला वेळ देतायत तो ते आम्हाला लेखी स्वरूपात द्या आणि ही जे अर्ज परत दिलाय त्यात कोणी दोषी असेल त्या चौकशीमध्ये आम्ही असो तर आमच्यावर कारवाई करा, दुसरे असतील तर त्याप्रमाणे त्यांची चौकशी करून कारवाई करा. पण कुठेतरी कोरेगावमध्ये कायदा सुव्यवस्था राहायला पाहिजे याची जबाबदारी आता तुम्ही घ्या. मला 2 दिवसात लेखी पत्र मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. 12% केला शिवाय ह्याच्यावर छेडछाडीची केस केली आणि मंदिरात सीसीटीव्हीची कार्यक्रम टोटल सीसीटीव्ही 4 महिने आणि ह्याच की ह्याच पोलीस स्टेशन तक्रार केली. ती तहसीलदार कशी गेल्यानंतर ती अशा गोष्टी आता आपणच काय झालं आम्ही आता असं करतो. आता किती वेळ लागला तरी आपण एक काम करू. 2 मुद्दे आहेत. मॅडम एसपी साहेबांशी बोलते, 2 दिवसामध्ये आपल्याला लेखी पत्र देतील. आमची मागणी आहे एसपी साहेबांनी स्वतः इथे यावं आणि कुठेही आम्हाला एका हॉलमध्ये बोलवावं. आम्ही सगळे मुद्दे मांडतो. तत्पूर्वी ही दिलेल्या अर्जाची चौकशी करा आणि त्या ठिकाणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करायची आणि डिपार्टमेंटली बदल्या ज्या आहेत त्या आम्हाला न्याय मिळून द्यावा. 15-15 वर्ष इथं सगळी लोक राहिलेली आहेत. पूर्णपणाने लोकांना दम द्यायचं फक्त काम चालू आहे, बाकी काय नाही. 2 दिवसात बघू काय आलं, नाही 2 दिवसात आलं तर बसू इथं मंडप टाकू. माझ्या पद्धतीने योग्य ते करण्याचा प्रयत्न करेल. नाही मला 1 मिनिट तुम्ही कराल असं ऐकून मी मागची पण डीवायपीने तेच सांगितलं, मी एसपीना तेच सांगितलेलं. एसपीला 2 वेळा अर्ज दिलेले आहेत. आम्हाला 2 दिवसात लेखी पत्र दिलं पाहिजे याचं उत्तर मला द्या. नाही माझं 2च वेळ एसपी साहेब किती तारखेला इथं वेळ देणार
ते पत्र द्या मला. 1 दिवस आधी. ऐका. आणि दुसरं, या बाबतीमध्ये चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये आपण स्वतंत्र कोणाला अधिकाऱ्यांना नियुक्ती केली आहे की चौकशी करून घेण्याच्या अधिकाऱ्याच्या कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये किंवा नाही. तुम्ही 2 पत्र फक्त द्या. 2 दिवसाचं मी वाट बघतो. 2 दिवसानंतर मला 6 तारखेला पत्र आलं की नाही आलं मग आम्ही आमचं आंदोलन चालू. आमचं तंबाखूचं घेतली तंबाखू मारताय तंबाखू घेतली का खा तंबाखू पोलीस स्टेशनमध्ये एकतर्फी असलेल्या होणाऱ्या अन्यायाबाबत बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मध्यंतरी या तक्रारीच्या संदर्भामध्ये आपण काही प्रमुखांनी सातत्याने पोलिसांच्या या असल्या वागणुकीचा निषेध नोंदवत आपण या जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांना निवेदन दिलं होतं. मागे DYSPंना आपण त्या ठिकाणी भेट दिली होती. अनेक विषयाला चर्चेमध्ये करून सुद्धा हा न्याय मिळत नाही अशा प्रकारची भूमिका आपण या ठिकाणी सर्व लोकांच्या मनामध्ये, सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये होते. आज तर काही तक्रारदार स्वतः इथं आलेले आहे. हा काही राजकीय विषय नाही, परंतु कायदा सुव्यवस्था हा लोकप्रतिनिधीला सुद्धा राखायचा असतो. परंतु एखाद्याच्या दबावाखाली कशा पद्धतीने राज्यामध्ये पोलीस यंत्रणेला काम करावं लागतं हे सध्या आपण महाराष्ट्रामध्ये बघतो. आणि त्याचा प्रत्यंतर कोरेगावमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि त्याचा निषेध करण्यासाठी आपण एक ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका ठेवली होती. पण काल माझी आज उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर विधानसभे भवनामध्ये एक बैठक होती, ती रद्द झाल्यामुळे अचानक काल आपण सगळ्यांना निरोप देऊन आपण नवीन DYSP आलेले आहेत त्यांच्याकडे जाऊन या बाबतीमध्ये आपलं म्हणणं मांडावं म्हणून आपण आज आलेलो आहोत. मी त्यांना SP पण बोललेलो आहे. मागे सुद्धा त्यांना निवेदन दिलं आहे. त्या निवेदनाच्या अर्जावर SPने चौकशी स्वतंत्रपणाने करावी आणि ज्या लोकांवर आमचा अन्याय झालेला आहे त्यांना न्याय मिळवून द्यावा. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी आणि जर भविष्य काळामध्ये अशा प्रकारचा एकतर्फी निर्णय होणार नाही याची दखल घ्यावी. 2 वेळा निवेदन दिल्यानंतर सुद्धा SPकडून तशा पद्धतीची चौकशी अद्यापही झाली नाही. ही थोडीशी खंत मनामध्ये होते. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सोडाच, महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था ह्या सध्याच्या सरकारच्या असलेल्या दबावामुळे सर्व संपलेली आहे. पण सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या घटना घडत आहेत त्या घटनेचा हा संदर्भ घेता मला एक चांगली गोष्ट आहे की SP नवीन आलेले आहे. मध्यंतरी त्यांनी एका महिलेला लुटणाऱ्यांना एन्काउंटर केलं, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा शिस्त लावतील अशा प्रकारचा विश्वास या SPच्या माध्यमातून असल्यामुळे त्यांना आपण भेटून सांगितलं होतं की कोरेगावमधली कायदा सुव्यवस्था ही करावी आणि राहावी या दृष्टिकोनातून आपण निर्णय घ्यावा. मला वाटतं की PI बल्लाळ, त्यांचे काही सहकारी, काही हवालदार या बाबतीमध्ये ज्या काही तक्रारी आहेत यामध्ये कुठल्याही प्रकारची गुन्हेगारांना भीती राहिलेली नाही. विरोधकांच्या तक्रारी घेतल्या जात नाही. काही लोक सामाजिक कार्यकर्ते काम करतायत त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यामुळे कार्यकर्ता किंवा सामान्य जनतेच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली होती. आज आपण ती निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. त्यांना आपण SPची मी पण स्वतः चर्चा केलेली आणि आपण विनंती केलेली आहे SPना की आपण स्वतः एकदा इथं यावं. ज्या लोकांचं म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घेण्यासाठी एक हॉल घ्या
आणि तिथं आम्ही येऊन त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला घराने जाऊ. आमचं म्हणणं तुम्ही ह्या पोलीस स्टेशनला येऊन ऐकावं. त्यांनी मान्य केलेलं आहे की 2 दिवस अगोदर मी आपल्याला कल्पना देईन आणि स्वतः कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये येऊन आपल्या लोकांचे जे काही तक्रारी आज होत्या त्या तक्रारी ऐकून घेऊ अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर या असलेल्या पोलीस स्टेशनमधल्या ज्या तक्रारी आहेत त्यासाठी स्वतंत्र एक अधिकारी नेमला होता. त्यांनी सुद्धा अजून चौकशी सुरू केलेली नाही. त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती केलेली आहे. 2 दिवसाचा मुदत आपण त्यांना दिलेली आहे. 2 दिवसामध्ये त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं की ह्या दोन्ही गोष्टीच्या संदर्भामधली तारीख त्यांनी जाहीर करावी. ती जर झाली नाही तर बाकी मग आपल्याला इथं ठिय्या आंदोलनाला आपण सर्वजण बसू आणि मग त्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कायदा सुव्यवस्था कोरेगावमध्ये किती चांगला आहे याची प्रचिती आणण्याचा प्रयत्न करू. परंतु माझा SP-वर विश्वास आहे. नवीन DYSP आलेले आहेत त्यांच्यावर आपण त्या ठिकाणी विश्वास टाकलेला आहे. 2 दिवसाची मुदत घेऊया. 6 तारखेपर्यंत आपण वाट बघू. 6 तारखेला काय याच्या बाबतीत लेखी स्वरूपात पत्र येत आहे आणि SP कधी वेळ देत आहेत ते बघून मग पुढचा आपण निर्णय घेऊ. त्यामुळे आपल्या सर्वांना अचानक बोलवल्यानंतर सुद्धा आपण उपस्थित राहिला आहे. हे काय पक्षाचं नाही पण सामान्य लोकांचा जो अन्याय होतो, इथे पैसे घेतले जातात, बेकायदेशीर व्यवसाय केला जातो, कार्यकर्त्यांना दाबलं जातं, खोट्या कंप्लेंट केल्या जातात, या तक्रारीबाबत तुम्ही आवाज उठवण्यासाठी आलेला आहात. 100% त्याचा न्याय मिळेल हा विश्वास इथं व्यक्त करूया. आल्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो. 6 तारखेपर्यंत जर काही झालं नाही तर बाकी मग निर्णय होत नाही तोपर्यंत या असलेल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ठिय्या आंदोलन होईल अशा प्रकारचं आपल्याला ग्वाही देतो आणि धन्यवाद मानून तिथं थांबतो.